गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला पुढचा मुद्दा आहे उत्क्रांतीचे पुरावे. आता उत्क्रांती म्हणजे काय ते आपण पाहिलं की सजीवांमध्ये ठराविक कालावधीने किंवा कालावधीमध्ये क्रमाक्रमाने होत असलेला बदल म्हणजेच उत्क्रांती. वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पृष्ठ्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत आणि हे पुरावे म्हणजे पहिला आहे बाह्यरूपी पुरावे. बाह्यरूपी म्हणजे बाहेरून कसे दिसतात त्याच्यावरून त्यांचं निरीक्षण करून की कशा पद्धतीने उत्क्रांती झालेली हे दाखवलेलं आहे. पहा, या ठिकाणी चित्र दाखवलेले आहे. त्यांचं म्हणलं आहे पुढील चित्रांचे निरीक्षण करून वनस्पतींच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात याची नोंद करा. तर इथे प्राण्यांची चित्र दिसतात की प्राण्यांचं चित्राचं निरीक्षण केलं तर नाक, डोळे, कान, शरीरावरची केस हे साम्य दिसतंय. म्हणजे हे सर्व सजीव प्राणी हे सर्व एकाच सजीवापासून निर्माण झालेले असावेत असा बोध होतो. त्याच पद्धतीने वनस्पतींचा जर विचार केला तर आंब्याचं, चिकू आणि पेरू यांचा विचार केला तर ह्यांना सर्वांना फळं आहेत, पानं आहेत, पानांना त्याच्यावरती शिरा दिसतात. म्हणजे आणि यांच्या फुलांच्या किंवा जे फळं आहेत त्यांच्यामध्ये बिया आहेत. याचा अर्थ हे वनस्पतीसुद्धा कोणत्या तरी एका वनस्पतीपासून निर्माण होऊन त्यांच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. तर याला आपण उत्क्रांती म्हणतो. तर पहा, प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात. तर पाण्याचा आकार, शिराविन्यास म्हणजे शिरा, पर्णदेठ, पाण्याची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतींत आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्य स्थळे आहेत, यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झालेले असावेत हे सिद्ध होतं. की हे सर्व एकाच पूर्वजापासून तयार झालेले असावेत असं हे सिद्ध होतं. दुसरं आहे शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय म्हणजे शरीराचे जे काही आतमध्ये असलेले जे काही घटक आहेत त्याच्यावरून, म्हणजेच त्यांच्या शरीराचे इथे दाखवलेले आहे, अस्थी दाखवलेले आहेत, हाडी दाखवलेले आहेत. पहा, मानवाचा हात, मानवाच्या हाताला इथे दोन हाड दिसत आहे, एक मोठा आहे एक छोटा आहे त्या जोडलेला, आणि खाली छोटी छोटी हाडे एकमेकाला जोडलेली आहे. बैलाचा पाय पाहिला तर सुद्धा त्याच पद्धतीची जोडणी दिसून येते. वटवाघळीचा चर्मपळ म्हणजे वटवाघळीचे जे पंख आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या पद्धतीचे बोटे दिसून येतात किंवा असे बोटासारखी हाडांची रचना दिसते. देवमाशेचा पर ह्या सुद्धा त्याच पद्धती. म्हणजे काय तर शरीर रचनेचा जर विचार केला तर हाडांची रचना जी आहे ती जवळजवळ जुळती दिसून येते. म्हणजेच हे सुद्धा एकाच प्राण्यापासून निर्माण झालेले असावेत. हा दुसरा पुरावा आहे शरीरशास्त्रीय पुरावे. पहा, शेजारील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात वर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. याचा अर्थ ह्या सर्वच प्राण्यांचे पूर्वज हे एकच असावे हे लक्षात येतं. हे झालं शरीरशास्त्रीय पुरावे. इथे विचारलेलं आहे की सांगा पाहू सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत. आता सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत तर आपल्याला माहिती आहे, आपण वेगवेगळे इंद्रिय संस्था आहेत आणि त्या इंद्रिय संस्था कार्यरत होण्यासाठी वेगवेगळे अवयव आहेत. हृदय आहे, फुफ्फुस आहे, त्याच्यानंतर डोळे आहेत, हात, नाक, कान, पाय हे सर्वच वेगवेगळे अवयव येतात. दुसरं आहे शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का. आता आपला विचार करता मनुष्याच्या बाबतीत सर्वच अवयव उपयोगी पडत नाही, बरोबर ना. आता आपण याच्या अगोदर पाहिलं आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स, हे काय आपल्याला उपयोगी नाही, हे शाकाहारी प्राण्यांच्या उपयोगाचं आहे. तसंच आपल्याला दाढ आहे, अक्कल दाढ आहे, तिचासुद्धा आपण उपयोग होत नाही. म्हणजे सर्वच अवयव आपल्याला उपयोगी पडत नाही.
तर यांना म्हणतात, असे जे अवयव उपयोगी पडत नाही त्यांना म्हणतात अवशेषांगे किंवा वेस्टिजियल ऑर्गन. अवशेषांगे, अवशेष आणि शांगे, अंगी म्हणजे काय, अंग म्हणजे अवयव, आणि अवशेष म्हणजे ज्याचा उपयोग नाही पण ते शरीरात आहे. पहा, सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या, ऱ्हास म्हणजे नष्ट झालेल्या, ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. व्याख्या आहे ती की सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या म्हणजे नष्ट झालेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना, म्हणजे त्यांचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही, निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना, अंग अवयव सारखा शब्द आहे, अवशेषांग असे म्हणतात. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेस आपण तो स्पायडरमॅनचा पिक्चर पाहतो की स्पायडर नाही का, ते कातीन चावली की लगेच त्याच्यामध्ये ते कातनीसारखे बदल दिसून येतात, कातनीसारखं तो भिंतीवर चढतो वगैरे. हे असं काही शक्य नाही. म्हणजे वातावरण बदललं म्हणून किंवा अचानक असं काही सुपर पॉवर वगैरे सारखं किंवा शरीरात अचानक असं काही होत नाही. त्याला ठराविक खूप जास्त कालावधी लागतो आणि तो क्रमाक्रमाने होत असतो, आणि महत्त्वाचं म्हणजे सावकाश आहे. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. आता प्रत्येक वेळेस, आता समजा आपण उंटाचा विचार केला की उंटाचा वाळवंटात चालण्यासाठी उपयोग आहे, बरोबर का, कारण त्याचे उंच पाय आहेत, पायाच्या खाली गादी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेला दिसतो. पण असे जे प्राणी आहेत ते वातावरण बदललं म्हणजे त्यांना जर आपण बर्फाच्छादित प्रदेशात आणलं तर त्याचा उपयोग आहे का, किंवा आपण आपल्यासारख्या क्षेत्रात आणलं जिथे ऊन पडतं, अशा वेळेस त्याचा उपयोग आहे का. रस्त्यावर चालण्यासाठी काहीच उपयोग नाही, ते वाळूत चालण्यासाठी आहे, पाय धसू नये म्हणून. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यामध्ये जे असे बदल झालेले आहेत, नवीन अवशेषांगे तयार झालेले, ते त्या वातावरणासाठी योग्य आहे, पण इतर वातावरणासाठी मात्र उपयोगी नाही, निरुपयोगी असतात. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. मग अशा वेळेस जर वातावरण बदललं, परिस्थिती बदलली आणि त्या इंद्रियांचा उपयोग होत नाही, तर अशा वेळेस ते नाहीशी व्हायला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. हे काय लगेच होत नाही, त्यासाठी हजारो वर्ष लागतात. जसे आता आपल्याला शेपूट नाही, माकडाला आहे, मग आपण माकडाचे, आपले पूर्वज माकड आहेत, आपल्याला शेपूट नाही, पण लगेच गेली का आपली शेपूट नाही, कालावधीने हळूहळू ती वर्षानुवर्षानंतर गेलेली दिसते. या नाहीशी होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे आपल्या शरीरात एखादा अवयव निरुपयोगी आहे, समजा आपल्याला शेपूट नाही म्हणून आपल्याला शेपटीची गरज नाहीच आहे, पण म्हणून इतर प्राण्यांना उपयोग नाही का, माकडाला आहे किंवा इतर प्राण्यांना शेपटीचा उपयोग होत असतो. त्याच पद्धतीने काही अवयव आपल्या शरीरात सुद्धा आहेत. कोणते ते पाहू. म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांगे नसतात. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. पहा, आंत्रपुच्छ इथे अवयव दाखवलेला आहे. आपले मोठे आतडे आहे, त्या मोठ्या आतड्याला एक शेपूट दिसते, त्याला म्हणतात आंत्रपुच्छ. पुच्छ म्हणजे शेपूट, आंत्र म्हणजे आतडे. मग मोठ्या आतड्याला हे आहे. आता प्रश्न हा आहे की हा जे शेपूट आहे किंवा हे जे आंत्रपुच्छ आहे ते आपल्याला उपयोगी आहे का, नाही. उलट त्याची जर वाढ खूप जास्त झाली तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं आणि ऑपरेशन करून ते काढावं लागतं. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयोगी आहेत. तसेच माकडहाड, माकडहाड म्हणजे आपल्या पाठीचा कान मणका आहे त्याच्या शेवटी गेलं की त्या ठिकाणी दिसतं माकडहाड, अक्कल दाढ
अंगावर केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात, यांचा उपयोग नाही. आता आपल्या शरीरावर केस काहींच्या शरीरावर दिसतात, बरोबर, जास्त प्रमाणात दिसतात, काहींचे कमी दिसतात. आता ती कालावधीनुसार माकडांच्या शरीरावरून हळूहळू ते कमी होत गेले आणि मानव निर्माण झालेले आहे, तर ते जे आहे ते कालावधीनुसार कमी होतात आणि त्यांचा उपयोग काय आपल्याला नाही, म्हणजे ते काय झाले, अवशेषांगे होतात. याच्यावर प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे हे महत्त्वाचे आहे. इथे दाखवलेले पहा, हे आहे कानाचे स्नायू जे आपल्याला उपयोग नाही. आपला कान हा डोक्याला फिक्स आहे, तो का हलत नाही. माकडाचे थोडेफार मागे पुढे होतात जेणेकरून त्यांना आवाज ऐकण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यानंतर अक्कलदाढ आहे, इथे दिसते अक्कलदाढ, त्याचाही उपयोग नाही. माकड हाड आहे या पद्धतीने. इथे पहा जीवाश्म दाखवलेले आहेत, याला जीवाश्म म्हणतो आपण. जीवाश्म म्हणजे काय, जीव म्हणजे सजीव आणि आश्म म्हणजे खूप वर्षानुवर्ष त्यांची जी हाडे आहेत, अवशेष आहेत, ते जमिनीमध्ये गाडले गेले जसेच तसे, त्याला म्हणतात जीवाश्म. चौथा पुरावा आहे पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव म्हणजे जुने, त्यालाच आपण म्हणतो जीवाश्म. तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल. याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, यांनाच जीवाश्म असे म्हणतात. म्हणजे होतं काय की हे जमिनीखाली गाडले जातात जसे तसे, आणि त्यांची जी हाडे आहेत ती त्या ठिकाणी जशी तशी राहतात, त्याला म्हणतो आपण जीवाश्म. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, जीवाश्म विज्ञान. तर आता ते जे जीवाश्म आहे त्यांचं वय कसं ठरवणार की हे किती वर्षापूर्वीचे होते वगैरे, तर त्यासाठी पहा, जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांची कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. सर्वात अगोदर आपल्याला प्रश्न आहे तो म्हणजे कार्बन ग्रहण म्हणजे काय. तर कार्बन ग्रहण म्हणजे काय, तर आपण सजीव आहोत आणि सजीवाला कार्बन हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. आता कार्बन म्हणजे कार्बन डायऑक्साईड नाही, तर कार्बन म्हणजे हा मूलद्रव्य आहे कार्बन, तो आपल्याला वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्याने भेटतो. तो तयार करतो कार्बोहायड्रेट C12H22 ऑक्सिजन 12. तर हा जो आहे C12H22 आणि ऑक्सिजन 11, बरोबर. हे जे आहे कार्बोहायड्रेट आहे, कर्बोदके आहे, हे कर्बोदके वनस्पती तयार करतात. ही कर्बोदके फळांमध्ये साठवले जातात, पानांमध्ये साठवले जातात आणि आपण किंवा इतर प्राणी जे आहेत ते खातात. ते खाल्ल्यानंतर ते कर्बोदके आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं काम करतात आणि हे कार्बन आपल्या शरीरात स्थिरावतात, म्हणजे आपण हे कार्बन ग्रहण करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला माहिती आहे की समस्थानिके हा शब्द आपण ऐकलेला आहे, समस्थानिके. तर समस्थानिके म्हणजे काय, तर वेगवेगळ्या अणूंचे मूलद्रव्य एकच, पण त्यांचे अणुअंक सारखे असून अणुवस्तुमान भिन्न असतात. पहा, मूलद्रव्य सारखं आहे पण त्यांचे वेगवेगळे अणू जे आहेत त्यांचे अणुअंक सारखेच असतात पण अणुवस्तुमान भिन्न असतात, त्याला आपण म्हणतो समस्थानिके. उदाहरणार्थ कार्बन जो आहे, कार्बनचे दोन समस्थानिके आहे, कार्बन 12 आणि कार्बन 14, म्हणजे 3 आहेत, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. पण मुख्यतः करून निसर्गामध्ये हे दोन जास्त प्रमाणात आहे, कार्बन 12 आणि कार्बन 14 हे समस्थानिके. तर ज्या पद्धतीने आपण कर्बोदके घेतो त्या पद्धतीने कर्बोदकांमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 हे समप्रमाणात आपल्या शरीरात जात असतात. कार्बन 14 हा समस्थानिक असल्यामुळे तो थोडाफार प्रमाणात अस्थिर आहे. ज्यावेळेस एखादा सजीव मृत होतो त्यावेळेस त्याच्या शरीरात कार्बन ग्रहण संपतं, कार्बन ग्रहण होत नाही. याच्याऐवजी जो कार्बन 14 आहे त्याचा ऱ्हास होऊन कार्बन 12 तयार होत असतो. ऱ्हास होऊन म्हणजे ते हळूहळू नष्ट होत चालतात आणि कार्बन 12 मध्ये रूपांतरित होतात. कार्बन हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी
यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. आता कार्बन 14 हा अस्थिर आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून किरणोत्सार होतो आणि तो कार्बन 12 मध्ये होतो. मग सजीवांमध्ये जे गुणोत्तर आहे ते स्थिर राहत नाही, बदलत राहतं. मग एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील कार्बन 14ची प्रक्रिया व कार्बन 14 व कार्बन 12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. कार्बन 14 आणि कार्बन 14 व 12 यांचं गुणोत्तर घेऊन आपल्याला त्याची वयोमर्यादा किंवा ते केव्हा होते त्या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. यालाच म्हणतात कार्बनी वैमान. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष आणि जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फॉरेन्सिकमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. जे CBI मध्ये आहेत, CBI मध्ये एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर तो केव्हा झाला त्याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी ही पद्धत शोधलेली आहे, कार्बन वैमान. मग त्यानुसार ते सांगतात 1 तास झाला, 2 तास झाला, किती वेळ लागला. ठीक आहे. मग याचा उपयोग अजून सुद्धा काय आहे तर पुरातन अवशेषशास्त्र म्हणजे जे काही अवशेष सापडतात त्यांचं वय ठरवण्यासाठी, मानव वंशशास्त्रामध्ये म्हणजे मानवाचं वंश कसं आहे, कुठून आलेलं आहे हे वंश शोधण्यासाठी, त्यानंतर मानवी अवशेष आणि जीवाश्म यांचंही वय कालमापन ठरवण्यासाठी, आणि हस्तलिखिते म्हणजे काय तर पुरातन काळामध्ये लिहिलेले जे काही ग्रंथ असेल, समजा भगवद्गीता असेल, रामायण असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकारामांचे असेल, तर ह्यांचे वय किती होतं हे शोधण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता कागद सुद्धा कशाचा बनलेला आहे, कार्बनचं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा याच पद्धतीने कालमापन करता येतं. अशा प्रकारच्या तत्वांद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. आता पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय म्हणजे काय तर ज्याला पाठीचा कणा आहे त्याला म्हणतो आपण पृष्ठवंशीय, आणि ज्याला पाठीचा कणा नाही त्याला म्हणतो अपृष्ठवंशीय. तर सर्वात अगोदर पहिला सजीव निर्माण झाला पाण्यामध्ये, आणि तो होता जीवाणू, विषाणू असे छोटे छोटे जीव तयार झाले. त्यांना काय पाठीचा कणा नव्हता, म्हणजे ते अपृष्ठवंशीय होते. तर इथे पहा हा चार्ट दाखवलेला, याच्यामध्ये सगळ्यात खाली अपृष्ठवंशीय म्हणजे निर्मिती यांच्यापासून झालेली दिसते. त्याच्यानंतर पुढे आहे सरीसृप, उभयचर, मत्स्य यांच्यामध्ये काही प्रमाणात छोट्याच्या प्रमाणात पृष्ठवंशीय म्हणजे त्यांना सुद्धा पाठीचे कणे आले. त्याच्यानंतर यांच्यापासून वरती आहे महाकाय, मध्यजीव म्हणजे सरीसृप, मग त्याच्यामध्ये डायनासॉर सुद्धा येतो, आणि वरती आहे पक्षी, सस्तन प्राणी म्हणजे आपल्यासारखे, हे नूतन जीव महाकल्प म्हणजे हे सर्वात नवीन निर्माण झालेले हुशार असे तयार झालेले दिसून येतात. म्हणजे इथे बौद्धिक विकास सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो अपृष्ठवंशीय पासून ते पृष्ठवंशीय पर्यंत. पाचवा आहे जोडणारे दुवे. आता जोडणारे दुवे म्हणजे काय की जसं आपण पाहिलं की दिसण्याबाबतीत किंवा शरीररचनेबाबतीत साम्य दिसून येतं, पण काही प्राणी आहेत जे इतर प्राण्यांसारखे दिसून येतात, त्याला आपण जोडणारे दुवे म्हणतो. खालील चित्रांचे निरीक्षण करून दिसून आलेल्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. अशा प्रकारे इतर काही प्राण्यांची माहिती. ठीक आहे. तर पहा इथे डकबिल प्लॅटिपस दाखवलेला आहे. डकबिल प्लॅटिपस म्हणजे काय, हा नदीच्या किनारी वगैरे हा बिळ करून राहत असतो. त्यानंतर आहे लंगफिश आणि नंतर आहे पेरिपॅटस. आता या तिघांची खासियत पहा काय, तर इथे याचं जर तोंड पाहिलं तर हे बदकासारखं दिसतं. बरोबर, याचा अर्थ जो बदक आहे तो आणि डकबिल प्लॅटिपस हे दोन्ही साम्य दर्शवतात. याचे पाय सुद्धा जर पाहिले तर जसे बदकाचे असतात खाली पॅडल करण्यासाठी म्हणजे पाणी मागे लोटण्यासाठी, तसेच दिसून येतात. त्याच्यानंतर लंगफिश. लंगफिश असा प्राणी आहे की ज्याच्यामध्ये लंग आहे म्हणजेच फुफ्फुस आहे.
की जसं मनुष्याला आहे त्या पद्धतीने, म्हणजे हा पाण्याच्या बाहेर सुद्धा श्वसन करू शकतो. पेरिपॅटस पहा, पेरिपॅटस हा तुकड्या तुकड्यांनी बनलेला दिसून येतो आपल्याला. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. पेरिपॅटस म्हणजे वरती पाहिलेलं आहे की त्यांच्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे, म्हणजे वलयी म्हणजे कोणते, जसे आपण गांडूळ पाहतो त्यांच्यासारखे यांच्यावरती वलय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे खुणा दिसतात, मार्किंग दिसते, त्याला आपण वलय. आणि खंडीभूत म्हणजे तुकड्या तुकड्याने तयार झालेले दिसून येतात. पातळ उपचर्म म्हणजे त्यांची जी कातळ आहे ती एकदम पातळ असते, पातळ उपचर्म. पार्श्वपादासारखे अवयव म्हणजे पाय दिसतात छोटे छोटे, पण ते काय पाय नसतात पण दिसतात. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा, ॲनेलिडा म्हणजेच गांडूळ, त्यांच्या क्लासमध्ये येतो, त्यांच्या विभागात येतो. व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसेच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरातील केस यामुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. हा असा प्राणी आहे की जो अंडी देतो, आणि जे प्राणी अंडी देतात त्यांना दुग्धग्रंथी नसतात, म्हणजे आई बाळाला दूध पाजू शकत नाही, म्हणजे दुग्धग्रंथी नसतात. पण याच्यात आहे, म्हणजे हा दोन सरीसृपप्रमाणे अंडी पण देतो, आणि जे सस्तन प्राणी आहेत त्यांच्यासारखे दुग्धग्रंथीसुद्धा आहे आणि शरीरावर केससुद्धा आहे. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्पन्न झालेले असावेत असे लक्षात येतं. हा जो लंगफिश आहे, लंग म्हणजे ना फुफ्फुस, म्हणजे याला फुफ्फुस आहेत, त्याच्यात साहाय्याने तो श्वसन करतो, म्हणजे हा सस्तन प्राण्याप्रमाणे, परंतु हा माशाच्या याच्यात येतो, म्हणून हा उभयचर प्राण्यापासून तयार झालेला असावा असं लक्षात येतं. शेवटचा आहे भ्रूणविषयक किंवा भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. आता भ्रूण म्हणजे काय, तर आईच्या गर्भामध्ये हे जे अर्भक असतं, ह्या अर्भक जे आहे त्याच्या सुरुवातीच्या ज्या पायऱ्या पाहिल्या की 1 महिन्याचं असताना, 2 महिन्याने, 4 महिन्याने, तर असं दिसून येतं की सुरुवातीच्या काही अवस्थांमध्ये सर्व जे प्राणी आहेत त्यांच्या भ्रूण अवस्था जवळजवळ सारख्याच दिसून येतात. भ्रूण अवस्था म्हणजे 1 नंबरची इथे पहा, इथे वेगवेगळं आहे. पहिल्या याच्यात आहे मासा, दुसरा आहे सॅलेमेंडर म्हणजे सरडा, त्याच्यानंतर आहे कासव, त्याच्यानंतर आहे कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि शेवटी आहे मनुष्य. नीट निरीक्षण केल्यावर दिसून येतं की जे पहिलं अर्भक आहे त्या प्रत्येकाला शेपूट दिसून येते, आपल्याला दिसते. त्यानंतर प्रत्येकाला हातासारखे काही प्रमाणात रचना असल्यासारखं दिसत आहे. म्हणजे काय, तर हे सर्व सजीव जे आहेत ते एकाच सजीवापासून निर्माण झालेले असावे हे इथे सिद्ध होतं. नंतर हळूहळू दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये मात्र मूळ आकार बदलायला लागतो, आणि जे आईवडिलांची जशी शरीररचना आहे तशी त्यांना मिळत असते. पहा, बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. म्हणजे सुरुवातीला मात्र प्रत्येक जो सजीवाची रचना आहे, भ्रूण आहे, तो सारखाच दिसतो. कालांतराने हळूहळू त्यांच्यात बदल होतो. याचा अर्थ इथून स्पष्ट दिसतं की यांचे सर्वांचे पूर्वज हे एकच असावे. हे झाले पुरावे. ठीक आहे.
व्यवस्थित पद्धतीने नोट्स तयार करा. महत्त्वाचे मुद्दे त्याच्यावर प्रश्न बोर्डाला विचारला जातो.